नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आता हळूहळू सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती येणे सुरुवात झालेली आहे। त्याच्यापैकी एकच जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत इथे आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्युनियर इंजिनियर म्हणजे इंजिनियरची, सिव्हिलची पदे, इलेक्ट्रिकलची, मेकॅनिकलची सर्व पदे तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला पगार किती असणार आहे, किती पदे रिक्त आहेत, डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरता येणार आहे का, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरता येणार आहे का, ही जी सर्व माहिती असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर चला वेळ न वाया घालवता आता व्हिडिओला सुरू करू। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला देखील लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट क ची सर्व पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत आणि ही जी पदभरती असेल तुमची सरळ सेवेमार्फत पदभरती केली जाणार आहे। इथे किती 358 रिक्त पदांची सरळ सेवेमार्फत पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये गट क ची सर्व पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर त्याच्यामध्ये ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली 21 ऑगस्ट दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्यासाठी वेळ जो असणार 22 ऑगस्ट पासून तुम्ही 12 सप्टेंबर पर्यंत हा इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। ही होती तर बेसिक माहिती होती। बाकीची सर्व माहिती असणार आहे तुम्हाला www.mbmc.government.in या वेबसाईटची सर्व माहिती पाहण्यासाठी भेटून जाईल। ही जी PDF असेल या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली आहे किंवा तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला सर्व गोष्टी या पाहण्यासाठी भेटून जातील। तर चला आता कोणती पदे आता आपण सविस्तरपणे पाहून घेऊ। तर बघा, जाहिरातमधील पहिले जे पद असणार आहे हे असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी हे पद असणार आहे। एकूण 27 पदे इथे भरली जात आहेत। सिव्हिल ही पदे इथे सर्वात जास्त तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत आणि याच्यामध्ये पेमेंट जे असेल तुमचं वेतन श्रेणी 7व्या वेतननुसार ही पगार तुम्हाला इथे असणार आहे। त्याच्यामध्येच S13चा पगार हा सिव्हिलसाठी असणार आहे। तो असेल 35,400 रुपये पासून 1,12,400 रुपये एवढा पगार तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी ते असणार आहे। दुसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलचं हे पद आहे। या पदाच्या तुम्हाला 2 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील। या पदासाठी S13चा पगार तुम्हाला पेमेंट स्केल भेटणार आहे 35,400 रुपये पासून 1,12,400 रुपये अशा प्रकारे हा असणार आहे। त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युतचं हे पद असणार आहे आणि याच्यामध्ये S13चाच पगार तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तो असणार आहे 35,400 रुपये पासून 1,12,400 रुपये आणि या पदाची तुम्हाला एकच जागा इथे पाहण्यासाठी भेटणार होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही इंजिनिअरिंगच्या तुम्हाला पोस्टिंग पाहण्यासाठी ते भेटणार आहे। आता याच्यानंतर या पदासाठी तुम्हाला किती जागा कॅटेगरी वाईज रिक्त आहेत त्या सर्व गोष्टी आपण इथे पाहून घेणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थितपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आहे। तर बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्याची 27 पदे जी असणार आहेत ती कॅटेगरी वाईज तुम्हाला एकूण 27 पदे पाहण्यासाठी भेटणार आहेत। त्याच्यामध्येच अनुसूचित जातीसाठी 4 जागा रिक्त आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा रिक्त आहे, विजा अ साठी 1 जागा आहे, भज ब साठी 1 जागा आहे, भज क ची 1 जागा आहे, भजड ची 1 जागा आहे, विमाप्रची 1 जागा आहे, इमावची 6 जागा असणार आहेत, SCBC साठी 3 जागा आहेत, EWS साठी 3 जागा आहेत आणि ओपन साठी 5 जागा आहेत। अशा एकूण 27 जागा तुम्हाला इथे सिव्हिल या पदाच्या पाहण्यासाठी भेटून जातील। त्याच्यामध्ये सर्वसाधारण तुम्ही बघून घेऊ शकता की अशी एकूण 16 पदे सर्वसाधारणसाठी असणार आहेत। बाकीची जी असणार 9 पदे जी आहेत त्याच्यामध्ये महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन, भूकंपग्रस्त हे जे सर्व पदे असणार तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर अशा प्रकारे जाहिरात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे कॅटेगरीज पोस्टिंग तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जातील। त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी एकूण 2 पदे इथे रिक्त असणार आहेत। कॅटेगरी वाईज अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे आणि ओपन साठी 1 पद, अशी 2च पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जातील। त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युतचं हे पद 1च पद आहे आणि ते पण असणार खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। एकच जागा इथे रिक्त आहे या पदाची। त्याच्यानंतर आता पाहून घेणार आपण किती कशा प्रकारे तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता लागणार ती गोष्टी पण आता इथे आपण पाहून घेणार आहोत। तर बघा, पहिले जे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क चं हे पद आहे, श्रेणी 3चं पद आहे अभियांत्रिकी सेवेमधील।
तर याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची तुम्हाला पदवी लागणार आहे. तर तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो डिग्री ही लागणार आहे. इथे डिप्लोमा कशा प्रकारे तुम्हाला अलाव केला जाणार आहे, तुम्हाला फक्त इथे डिग्री लागणार आहे. त्याच्यानंतर नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आता तुम्ही इथे सिलेक्ट झालात त्याच्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम असते, ती पण एक्झाम तुम्हाला इथे क्लिअर करणं कंपल्सरी असणार आहे असं ते इथे म्हणत आहेत. आणि शेवटी मराठी भाषेचं ज्ञान इथे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर बघा सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विद्यार्थी अर्ज करू शकतील. कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी पण इथे अर्ज करू शकणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलचं पद आहे, गट क चं हे पद असणार आहे. श्रेणी 3चं पद आहे अभियांत्रिकी सेवेमधील. या पदासाठी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची इथे पदवी लागणार आहे, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री लागणार आहे. परत तीच अट आहे, नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे. आणि शेवटी मराठी भाषेचं ज्ञान. आता या पदासाठी पण ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पण इथे अर्ज करू शकणार आहेत. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युतचं गट क मधील पद आहे. श्रेणी 3चं पद आहे अभियांत्रिकी सेवेमधील मोडणार आहे. या पदासाठी पण तुम्हाला इलेक्ट्रिकलची इथे पदवी लागणार आहे. 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे. आणि शेवटी मराठी भाषेचे ज्ञान. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. तर अशा प्रकारची सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण पाहून घेऊ की या पदासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी फीस किती असणार आहे. तर ही सर्व पदे गट क ची पदे आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस इथे लागत आहे. आणि माजी सैनिक असाल तर यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे शुल्क लागणार आहे. तर बघा अशा प्रकारची एक्झाम फीस पण तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तो पण इथे आपल्याला पाहून घ्यायचा आहे. त्याआधी वयोमर्यादा किती लागणार आहे. तर एज लिमिट बघा कमीत कमी 18 लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असेल आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष असणार आहे. खेळाडू जर असाल 43 वर्ष असेल. दिव्यांग व्यक्तीसाठी 45, अंशकालीन उमेदवारासाठी 65, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष ही एज लिमिट इथे तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे त्या पण तुम्हाला त्या गोष्टी पाहून घ्याव्या लागणार आहेत. तर जाहिरात खूप मोठी आहे, 43 पेजेसची जाहिरात आहे. तुम्हाला ही जाहिरातची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पुरवलेली आहे. तिथे तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत. तर बघा परीक्षेचे स्वरूप म्हणजे एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे. त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी तुम्हाला अशा प्रकारे हा एक्झाम पॅटर्न इथे असणार आहे. तर बघा ही जी एक्झाम असेल तुमची विद्यार्थी मित्रांनो 200 मार्क्सची एक्झाम असणार आहे. या परीक्षेसाठी वेळ असेल 120 मिनिटे म्हणजे जवळपास 2 घंट्याचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. टोटल मार्क्स तुम्हाला 200 असणार आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन जे असणार 100 क्वेश्चन इथे टोटल असणार आहेत. प्रत्येकी क्वेश्चन्ससाठी तुम्हाला 2 मार्क्स इथे दिले जाणार आहेत. तर याच्यामध्ये सेक्शन कोणत्या विषयी तुम्हाला इथे असणार आहेत. तर बघा मराठी असेल, इंग्लिश असणार आहे, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट अशा प्रकारचे तुम्हाला हे सिलेबस इथे असणार आहे. प्रत्येकी मार्क्स तुम्हाला 2 मार्क्स असणार आहे. प्रत्येकी क्वेश्चनसाठी 2 मार्क्स तुम्हाला इथे असणार आहेत. तर मराठीचे तुम्हाला 15 क्वेश्चन असतील, इंग्लिशचे 15 क्वेश्चन्स, जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन्स, रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स आणि टेक्निकल सब्जेक्टचे 40 क्वेश्चन्स असे एकूण 100 क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहेत. आणि त्यासाठी 200 गुण तुम्हाला इथे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला हा एक्झाम पॅटर्न इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर बघा अशा प्रकारची सर्व जाहिरात तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यानंतर आणखी WCD, WRD या जाहिराती पण तुम्हाला येणारच आहेत. पुढच्या महिन्यात तुम्हाला RRBची जाहिरात पण पाहण्यासाठी भेटणार आहे. तर या ज्या सर्व जाहिरातीची नोटिफिकेशन असते विद्यार्थी मित्रांनो ती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जाईल. तर सर्वांनी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्कीच लाईक देखील करा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद शेवटी. तर चला भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.